Good morning, students. Today we have learned 1.3 The Call of the Soil. Let's turn page number 26. See the introduction. Venkateshwaran Iyer, born in 1966. Venkateshwaran Iyer is a science graduate and a certified project management professional. व्यंकटेश्वरन अय्यर हे 1966 मध्ये जन्मले होते आणि व्यंकटेश्वर अय्यर जे होते ते ऑन लेअर इन अ सायन्स ग्रॅज्युएट अँड द सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफ द प्रोफेशनल. ते सायन्स ग्रॅज्युएट होते आणि व्यवसायानं प्रोजेक्ट मॅनेजमेंट ते पाहत होते. He last worked with IBM in Mumbai as a project manager for a software implementation. ते IBM मध्ये मुंबईमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत होते. After 17 years in the IT industries, he quit in 2004 to live on his organic farm in Pet village in डहाणू तालुका, पालघर district, Maharashtra. After 17 years in the IT industries, 17 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये घालवल्यानंतर ही क्वाइट इन 2004 टू लिव्ह टू हिज ऑर्गॅनिक फार्म पेट विलेज इन डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील पेट विलेज येथे 2004 पासून त्यांनी पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मला सुरुवात केली, सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम टेकिंग टू फार्मर ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 years. It was not a career change but a lifestyle change I was looking for. त्यांचं जे पुस्तक आहे मूग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेस हिज ट्रॅडिशन फ्रॉम टेक टू अ फार्मरसाठीचे जे लागणारे टेक्निक आहेत तर त्यांचं जे बुक आहे मूग ओव्हर मायक्रोचिप्स तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफ स्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर. ते म्हणत आहेत की हे करिअर चेंज नव्हतं पण लाईफस्टाईल चेंज होती आणि तिच्या मी शोधामध्ये होतो. ही सेज अबाउट हिज द डिसिजन टू शिफ्ट टू द क्वाइटरर एन्व्हायरमेंट ऑफ अ विलेज. त्यांनी खेड्यातली जी स्थिती आहे ती बदलण्याचा प्रयत्न केला. ही इन्सिस्टेड, त्यांनी आग्रह धरला, ऑन प्रॅक्टिसाइंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट. आजूबाजूची जी शेती आहे तर ती सेंद्रिय पद्धतीने करण्याचा त्याने आग्रह धरला. ही वॉज रेसोलेट इन स्पाईट ऑफ द न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड. त्यांनी खूप साऱ्या गोष्टींना हे करत असताना, सेंद्रिय शेती करत असताना फेस केलेलं होतं, सामोरं गेलेलं होतं. टुडे नॉट ओनली डज ही डिलिव्हर लेक्चरर्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग बट ऑल्सो ही जॉईन hands with organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at the least not ravaged while they try to make a living out of agriculture. Today not only does the deliver lectures on organic farming, आता ते काही फक्त लेक्चर देत नव्हते, but also the join hands with organic farming and NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they are to make a living out of agriculture. केमिकल शेतीमध्ये टाकल्यामुळे शेतीची खूप सारी हानी होती आणि ही हानी जर आपण केमिकल पद्धतीने शेती न करता केमिकल मुक्त जर शेती केली तर त्याचे फायदे
नेमके आपल्याला त्याचा नेमका कसा फायदा होतो हे त्यांनी सांगणार. शी नॉट ओनली डज द डिलिव्हर लेक्चरर्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग बट ऑल्सो ही जॉईन हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स अँड NGOs वर्किंग इन द ऑर्गॅनिक फील्ड टू प्रोपगेट ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रसार वेगवेगळ्या ऑर्गॅनिक फार्मर्सला बरोबर घेऊन, जे लोक सेंद्रिय शेती करतात ते लोक आणि ज्या NGOs असतात तर त्यांच्याबरोबर या सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्याचं काम चालू केलं. इन्शुअर दॅट ही लँड लिस्ट इन नॉट अ रेवेज वाईल दे ट्राय टू मेक अ लिव्हिंग आउट ऑफ ॲग्रिकल्चर. आणि त्यांनी काही फारसा सेंद्रिय शेती केल्यानंतर काही फारसा नाश होत नाही किंवा आपल्याला कुठलंही नुकसान पोहोचत नाही. शेतीसाठी कुठल्याही गोष्टीचं ते हानिकारक नाही. द कॉल ऑफ द सॉईल, सी द लेसन, अ सेंट ऑफ राईस, द फर्स्ट क्रॉप. द कॉल ऑफ द सॉईल मीन्स मातीचा साथ आणि अ सेंट ऑफ राईस मीन्स तांदळाचा सुगंध. द फर्स्ट क्रॉप, आता पहिलं पीक, शेतातलं पहिलं पीक लेखकाने कोणतं घेतलं ऑर्गॅनिक फार्मिंग करताना? इट वॉज एप्रिल 2004. 2004चा एप्रिल महिना होता. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ द मूंग अँड लुक अराउंड मी. इट वॉज द जस्ट बिफोर सनराईज अँड स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. मुगाचं भरघोस जे वाढलेलं पीक होतं. लश मीन्स ग्रोईंग लक्झरियसली थिक, भरघोस पद्धतीने वाढलेलं. गेज द मीनिंग ऑफ द वर्ड लश इन दिस कॉन्टेक्स्ट. द लश मीनिंग इज ग्रोईंग लक्झरियसली ऑर थिक. भरघोस मुगाचं वाढलेलं पीक होतं. इट वॉज अ जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज द टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. आता सूर्योदयापूर्वीची वेळ होती आणि आकाश सोनेरी तांबूस रंगाने उजाळून निघालेलं होतं, ब्राईट ऑरेंज. द ग्राउंड वॉज द डॅम्प अँड द लिव्स वेअर शायनिंग विथ ड्यू. आता द ग्राउंड जे आहे तर हे ग्राउंड कसं होतं? जमीन ओलसर होती, दमट होती आणि पानांवर दवबिंदू चमकत होते. माय बेअर फीट वेअर मडी. आय वॉक्ड अराउंड gingerly inspecting the plants. आता लेखक म्हणतोय की पिकाची न्याहाणी करीत मी माती भरल्या अनवाणी पायांनी मी सांभाळून चालत होतो आणि हिंडत होतो. अराउंड मी वेअर rows of the चिकूस trees, below a dense foliage of mung. Foliage, the leaf of a tree or a plant. आता लेखक सभोवती रांगेने चिकूची झाडे होती आणि खाली मुगाच्या पिकांचा भरगच्च हिरवागार पर्णसंभार होता. ॲट दॅट पॉइंट आय कुड नॉट हॅव आस्क फॉर एनिथिंग मोर. द मूंग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड ग्रीन पॉड्स हँगिंग आउट. आता त्या क्षणी मला याहून काही नको होते. 2 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मुगाच्या हिरव्यागार शेंगा लटकत होत्या, परंतु त्या काही पिकलेल्या नव्हत्या, राईप. दॅट द मूंग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet ऑल हॅड ग्रीन पॉड्स हँगिंग आउट. द पॉड वेअर नॉट येट राईप. राईप म्हणजे पिकलेल्या. देअर वॉज अ लाईट फज ग्रोईंग ऑन देम. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. आय फेल्ट एक्झिलिरेटेड. आता 2 फुटापेक्षा कमी उंचीच्या मुगाच्या हिरव्यागार शेंगा लटकत होत्या, पण शेंगा अजून काही नव्हत्या, पिकलेल्या नव्हत्या आणि त्यांच्यावर हलकीशी लव उगवलेली होती. कापणीला अजून वेळ होता आणि त्याच्यामुळे आय फेल्ट एक्झिलिरेटेड. एक्झिलिरेटेड म्हणजे खुश असणे. आय स्टूड वॉचिंग द सनराईज अबाव द टावरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स अँड द स्लोली मेड माय वे बॅक to the house, a white structure in the middle of this greenery. आता कुंपणाच्या पलीकडे उंच झाडांमागून सूर्य उगवताना पाहत मी उभा राहिलो आणि त्या हिरवाईच्या मध्ये असलेल्या पांढऱ्या बांधीव घरांच्या दिशेने हळूहळू मी निघालो.
I could not believe that I was not owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. आणि ही जमीन काही माझ्या मालकीची आहे. ही जमीन माझ्या मालकीची आहे. आय एम ओनर ऑफ दिस फार्म अँड I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. आता ही जमीन माझ्या मालकीची आहे आणि शेतकरी या नात्याने मी माझ्या पहिल्या पिकाकडे पाहतो आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता.